नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. लेव्हल 1 ते 5 कर्मचारी पेन्शनधारकांना आनंदाची बातमी. या कर्मचाऱ्यांची होणार सर्वाधिक पगारवाढ आणि पेन्शन देखील वाढणार. सरकारी कर्मचारी नव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. दरम्यान प्रत्यक्ष पगारवाढ येण्यास अजून वेळ आहे. कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना पगार कितीने वाढणार याबाबत प्रश्न विचारला जात आहे. कोणत्या लेव्हलसाठी किती पगारवाढ होणार असाही प्रश्न समोर येत आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. मिळालेल्या माहितीनुसार सर्वाधिक फायदा लेव्हल 1 ते लेव्हल 6च्या कर्मचाऱ्यांना होणार असल्याचा अंदाज आहे. वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होण्यासाठी 2027 पर्यंतचा वेळ लागू शकतो. दरम्यान या कालावधीसाठी एरियरही मिळणार आहे. 7व्या वेतन आयोगात 14.27% पगारवाढ झाली होती. त्यानंतर आता पगारवाढ 18 ते 24% करण्याची शक्यता आहे. यामध्ये फिटमेंट फॅक्टरची महत्त्वाची भूमिका असणार आहे. 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. आता फिटमेंट फॅक्टर 1.90 ते 2.8 होऊ शकतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फिटमेंट फॅक्टर 1.92 असू शकतो. जर फिटमेंट फॅक्टर 1.92 निश्चित झाला तर बेसिक सॅलरी 18,000 रुपयावरून 34,560 रुपये होईल. त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ होऊ शकते. सध्या कर्मचाऱ्यांची बेसिक पेन्शन 9,000 रुपये आहे, तर आता ही पेन्शन 15 ते 20,000 रुपयांपर्यंत होऊ शकते. कमाल पेन्शन 1.25 लाख होऊ शकते. नवीन वेतन आयोगात सर्वाधिक फायदा लेव्हल 1 ते लेव्हल 6च्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.